सांगाल आपल्या या चिरंजीवाला कुत्र्यांनी चावा घेतल्याचं पाहायला मिळतं, एक गंभीर जखमी झालेला आहे, नक्की काय घटना घडली, ही काय तुमच्या मागण्या आहे सगळ्या संदर्भात? सकाळी शाळेत जात असताना तो व्हॅनची वाट पाहत होता 6:30 ते 7च्या दरम्यान. त्यावेळेस पिसाळलेल्या कुत्र्याने त्याला चावा घेतला. सोबत 2-3 कुत्रे अजूनही होते, पण प्रत्यक्ष मी काही पाहिलेलं नाही. शेजारी पाजारी जमा झाले आवाज ऐकून. त्यांनी हातातला तांब्या फेकून मारला आणि मग कुत्रे पळून गेले. कुठे झाली सगळी घटना? ही नारायणनगर भुसावळ्याची झाली. तुमची या सगळ्या संदर्भात मागणी काय आता की प्रशासनाला एवढी मागणी आहे की जे पिसाळलेले कुत्रे आहे त्यांचा बंदोबस्त करावा, मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा, जेणेकरून असं पुन्हा होणार नाही. आणि छोटे बालकांचा बळी जाऊ शकत होता, पण तिथे सुदैवानं बाकीचे लोक बाहेर आले म्हणून त्याचा जीव वाचला. जर समोर आलेला नाही आले असते तर 100% जीव गेला असता, कारण त्याने तोंडावरच हमला केला. कदाचित मानला वगैरे चावा घेतला असता तर जीव जाऊ शकला असता. त्याला आता जवळपास 1-1.5 लाखाच्या वर खर्च येईल दवाखान्यामध्ये. आणि याची सुटका कशी झाली की त्यावेळेला लोकांनी आरडाओरडा केला शेजाऱ्यांनी, त्यामुळे त्या कुत्र्यांनी त्याला सोडलं आणि तांब्या हातातला फेकून मारला, लोटा फेकून मारला, म्हणून ते कुत्रे पळाले. त्याचं नाव काय झालं? तारुश झोपे. किती वर्षाचा आहे हा? 10 वर्षाचा आहे. आपलं काय नाव? प्रदीप झोपे. माझा पुतणी आहे तो.